तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. सर्वांनी अध्यक्षपद माजी सरपंच मुन्सिपालचे शिवसेना अध्यक्ष मित्र ही जोडी अनेकांनी अनेक वर्ष पाहिली असे आपले छत्रपती बोरकर ज्या यात्रा बघितलं अनेक वर्ष मोठ्यापेक्षा बोलून जोपर्यंत ते होते तोपर्यंत सरकारवर त्यांनी घुसवलं. अशा या त्यांनी स्वतः आमच्या तिथे या प्रकारचं सांगतात. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधव केंद्र सोसायटीचे समाज उपाध्यक्ष कार्यक्रम संघटनेचे संचालक मंडळ श्रावण संघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि संस्थांच्या मंडळाचे अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण छोटासा कार्यक्रम घेतो. सर्वप्रथम धन्यवाद मिळेल सर्व परिवाराला. अनेक परिवाराच्या साथीनं असे उपक्रम छोटे मोठे करत असतात, परंतु त्या उपक्रमात जनमानसाला फायदा होईल असा उपक्रम या परिवारानं या ठिकाणी निवडला. या कल्पनेतच परत आपण सर्वांनी चालू केलं. बोलता 2 वर्ष मंत्रिमंडळाला आज होत आहे. मंत्रिमंडळ अचानक रात्री घरामध्ये पाय गळत पडले, हॉस्पिटलला नेलं. 4 ते 10 नंतर फोन आला की मंत्रिमंडळ असं झाल्याने दिनानाथ आंबेडकर हॉस्पिटलला निरोप मिळाल्यानंतर मी तात्काळ मुलाला बघून घेतलं आणि भेटायला गेलो. परंतु भेटलं की त्यांना भेटू देऊ शकत नव्हतं. मार एवढा जबरदस्त दिसून लागला होता. भेटणं हे अत्यंत गरजेचं वाटत होतं, परंतु डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे आपलं काही चालू शकत नव्हतं. आपण पाहणार आणि भेटले बोलले तर शंभर बोलणार याची आहे. म्हणजे कीर्तनाच्या शिक्षण प्रधान मंडळामध्ये माझ्या आणि एवढ्या नाटकाच्या संस्थेने आम्हाला लाभ मिळाला. राजनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भरपूर मताने निवडून आल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही सरपंच व्हा, परंतु त्यांनी व्यापाराच्या व्यवसायाच्या माध्यमातून स्पष्ट नकार दिला. मला काही एवढा वेळ देता येणार नाही. खेळकर काम केलं, आपल्या गैर बांधवांच्या या संस्थेवरती काम केलं. आज आम्हाला वाटतं विजय भंसाळी यांचा हा भंसाळी वाडा होता. नारायणराव पवार त्याच्यामध्ये मध्यस्थी आमदार म्हणून घातले. आढळराव खासदार होते, त्यांच्या जावयाने मी ती जागा घेतली होती आणि पुण्याचा
मी तर माझ्या काळामध्ये परवानगी देणार नाही. कारण मला माझा समाज राजकुमारांचा जैन बांधवांचा फार मोठा महत्व आहे. तिची बाब सांगितल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी उभारी धरली आणि पैसे जमा केले 21 लाख रुपये. आता ही 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी उघडते. अशा ह्या माझ्या एका सहकार्याला मी 2 वर्षापूर्वी तुम्ही आपण सर्व बोललेला आहोत. बच्ची भाऊ म्हणजे माझी बाजारपेठेमध्ये पद निर्माण करणारी एक पदपिढी होती असं म्हटलं तर वावरू शकणार नाही. माझ्या त्या काळातल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पंचायतीमध्ये आल्यानंतर फार मोठी साथ दिली त्यांनी आणि वेळी नंतर बाकीचे सहकारी हिरामनांना आले परिस्थिती आले. एकमेकाला साथ देणारी माणसं लागतात त्यातलं हे व्यक्तिमत्व हरवलं. आजही 3 आठवड्यापूर्वी प्रकाशात एक बातमी आली. खेड तालुक्यामध्ये दुष्काळाचं परिस्थिती सावरपूर गेली चांगली परिस्थिती आहे, परंतु रब्बीच्या पिकाला आम्हाला युरिया मिळत नाही. परंतु एकमेव हे दुकान असं होतं आणि आहे की यांनी कोणाच्याकडे नवा पैसा जादा न घेता खेड तालुक्यामध्ये सगळ्यांना युरिया पुरवला. राजगुरुनगर असेल, पुणे जिल्ह्यातील अनेक काही राजकीय घडामोडी त्या बक्षीभाऊच्या दुकानात बसून त्या ठिकाणी चालायच्या. अजित शेठचे वडील तुषार भाऊंच्या बरोबर काँग्रेस बक्षीभाऊ यांच्या बंधूंनी नमन शेठनी त्या ठिकाणी व्यापार करत असताना समाजाची बांधिलकी घेऊन समाजामध्ये अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलं आणि आज त्यांच्या नंतर सुद्धा या ठिकाणी हा परिवार हीच बांधिलकी जोपासण्याचं काम भाऊशेठ असतील, त्यानंतर आता बक्षीभाऊंच्या नंतर या ठिकाणी मनोज शेठ अत्यंत चांगल्या पद्धतीनं जो समाजाने दुर्बल घटकांशी संबंध येतो, विशेषतः शेतकरी बांधवांशी संबंध येतो आणि व्यवसायाच्या माध्यमातून जबाबदारी असेच एक व्यक्ती होते ते म्हणजे माझे आजोबा. माझे आजोबा जरी आज आपल्यासोबत नांदी आहे तरी त्यांच्या आठवणी माझ्या मनात कोरलेल्या आहेत आणि ते नेहमी तसंच राहते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगेल, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. पण अशा व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते असा त्यांचा विचार असायचे आणि हेच विचार आम्ही मनात घेऊन शिबिराच्या माध्यमाने पुढे चालवायचे ठरवले. या शिबिराचे नियोजन करण्यात आम्हाला साथ देणारे भारत माता प्रमुख सुधाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व कार्यकारिणी तसेच श्री वर्धमान स्थानपास जैन श्रावक संघ, सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ यांचे उपस्थित आणि सर्व मान्यवर यांच्या कर्मचाऱ्यांतर्फे आपल्या कार्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. सामाजिक कामाचे आयोजन करणे याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो. तिथे आरोग्य संघासाठी आरोग्य शिबिराचे
असो, संघाचे आधारस्तंभ तसेच भोपाळवा देवस्थान कमिटीचे खजिनदार ते होते. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ, पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.